मला असं वाटतं की थँक्यू बोलायची कधी वेळ आली नाही मैत्रीमध्ये. कारण ते थँक्यू म्हटलं तरी आमच्यामध्ये ऑकवर्डनेस काय त्यापेक्षा असं दोन असं शिव्या होऊन जातं की आम्हाला तर वाटणार हा काहीतरी करून आला थँक्यू वगैरे तर नाही होऊ आणि- शकत. आणि त्याच्यानंतर युअर वेलकम जर समोरचा बोलला तर मग ए भाई काहीतरी जास्तच काहीतरी वेगळं फुकून आलाय. मित्रांचा चित्रपट आहे. मित्र म्हणजे खास खूप बॉन्ड असलेलं, सगळ्या गोष्टी आपण त्याला सांगत असतो, पण आपण ना कधी थँक्यू नाही म्हणत. तर तुमच्या अशातला असा कोण मित्र किंवा मैत्रिणी की ज्याला कधी थँक्यू नाही म्हणाले, कोण असेल तर? माझ्या तर आयुष्यात असं कोण नाही. उलट मला असं वाटतं माझे बरेच मित्र ज्यांनी मला थँक्यू बोलले पाहिजे. मी सगळ्यांसाठी खूप थँक्यू काम केलेलं आहे. ओके बाय थँक्यू झालंय आता माझं. असं बघायला माझा पण एक फ्रेंड आहे जो मला एव्हरी सॅटर्डे नाईट थँक्यू बोलतो फक्त. का ते तुम्ही समजा, बाकी त्याच्यात दम नाही मला थँक्यू बोलायचा. बट असं ॲज सच मी असं कोणाला थँक्यू फ्रेंडला बोललो नाहीये. तुम्हाला बोलतो आता, असं आहे प्रॉब्लेम. मला असं वाटतं तुझं की- थँक्यू पण नको आणि तुझं सॉरी पण नको. मला असं वाटतं की थँक्यू बोलायची कधी वेळ आली नाही मैत्रीमध्ये. कारण ते थँक्यू म्हटलं तरी आमच्यामध्ये ऑकवर्डनेस काय त्यापेक्षा असं दोन असं शिव्या होऊन जातं की आम्हाला तर वाटणार हा काहीतरी करून आला थँक्यू वगैरे तर नाही होऊ आणि- शकत. आणि त्याच्यानंतर युअर वेलकम जर समोरचा बोलला तर मग ए भाई काहीतरी जास्तच काहीतरी वेगळं फुकून आलाय तर ते तसं होतं. सो थँक्यू वगैरे मला वाटतं मैत्रीमध्ये होत नाही. ऑकवर्डनेसच बेटर आहे की काय झालं की अरे 500 रुपये दे ना, हा ठीक आहे नंतर दे आठवण, हा ठीक आहे, आणि तो हा ठीक आहे निघून जातो. थँक्यू वगैरे ते असं काही म्हणजे आम्ही खूप एकामेकाला फायनान्शियली पण जेव्हा पण हेल्प लागली केलंय, असे मोठे मोठे अमाऊंट्स. पण थँक्यू थँक्यू आलाच नाही कधी. आणि हे समोरून सुद्धा आलंय, समोरून सुद्धा. म्हणजे माझे बाबा स्वतः ऍडमिट होते. मला आठवतं हे सगळे जण ग्रुपवर एकच, भाई पैशांचं कसं करतोयस, किती पाठवू किंवा काय, हे स्वतःहून येत होतं. मी विचारलं सुद्धा नाहीये किंवा काय. म्हणजे आणि माझ्याही मनात तेव्हा आलंही नाही की ह्यांना थँक्यू बोललं पाहिजे किंवा काय, कारण ते तेवढं झालंय ते तसं. 2021 मध्ये नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा मी, करण आणि सौरभ दुबईला गेलो. त्यानंतर तिथे करणनी काही खर्च केलेले जे तो आम्हाला सांगणार आहे. चांगलं टॅक्सीचे, 1-2 रेस्टॉरंटचे, एका हॉटेलचे, असे प्लेन फ्लाईटचे Flightचे तो आम्हाला सांगणार आहे. आज 2026 मध्ये आपण आहोत, तो आम्हाला अजून सांगतो. सांगतोय. आणि माझ्याकडे सगळं आहे, मला फक्त ते ओपन करून बघायचं आणि यांना पाठवायचं आहे. पण त्यानंतर काय होणार, मग मी पण बोला मी ह्याचे भरलेले त्यात दिरम्स, तुझं सगळं आहे. त्यात दिरम्स. ते नाही सांगण्यासाठी थँक्यू. मैंने प्यार किया मध्ये म्हणले प्यार हे काय मैत्रीमध्ये नो थँक्यू नो सॉरी, दोस्ती में नो सॉरी नथिंग. तसं काय त्याच्यात थँक्यू वगैरे म्हणायचं नाही. आणि आहेच ग्रॅटिट्यूड म्हणजे जे काय ती भावना आहेच ते सगळं अनसेड असतं. अनसेड असतं असं म्हणणं अनसेड ते असतं. मैत्रीमध्ये काही थँक्यू सॉरी नसतंच. मी तर आज जे काही आहे माझ्या मित्रमैत्रिणींच्या जीवावरच आहे. म्हणजे सुरुवातीला काम सुरू केलं ना, तर आता हे असे कपडे स्टायलिंग वगैरे, तेव्हा शूट आलं की आईला ब्लाऊज पाहिजे, आपल्याकडे तर ब्लाऊज पण नाही आहे साधा. मग मैत्रिणीला फोन करू, अरे माझी कॉलेजची सुषमा यार ब्लाऊज पाहिजे, मग तिचे ब्लाऊज, मग त्याला ते असं टाके घालत बसा, मग बसा. असं मी तर त्यांच्या जीवावरच मोठी झाली. मला फक्त एकच होतं माझ्या मैत्रिणीबरोबर, जेव्हा होतं ना कधी कधी काही गोष्टी नाही एकमेकांच्या पटत आणि मग थोडंसं भांडतो आणि मग बोलायचं बंद करतो. 1 दिवस 2 दिवस वाट बघत असतो किती फोन करेल. तिला वाटतं की मी फोन करणार. मग 4-5 दिवस झाल्यावर ना असं होतं यार फोनच नाही येते, फोनच नाही येते. मग फोन करतो ती किंवा मी, आणि मग फोनवर फक्तच हॅलो, आणि आम्ही दोघी रडतो बस. आणि मग एकमेकींना सांगतो यार बस ना आता, एकमेकींशिवाय कोण नाही आहे आपल्याला, असं बोलून संपलं. सो मैत्रीमध्ये काही सॉरी वगैरे थँक्यू वगैरे काही नसतं. पण 24 जुलैला Yes, पण 24 जुलैला भूतंबयम. बघितल्यानंतर आम्ही प्रेक्षकांना नक्की थँक्यू म्हणणार आहे. आणि तुम्ही आम्हाला थँक्यू म्हणाल. काय पिक्चर बनवला, अरे काय काय पिक्चर बनवला खरंच. खूप शुभेच्छा आणि खूप सारं थँक्यू. आपण एक फोटो घेऊया. Yes.